नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील तेलीखुंट परिसरातील बेलदार गल्ली येथे एका व्यक्तीवर झालेल्या खुनी हल्ल्यानंतर येथील अनधिकृत पार्किंग कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे। 20 मार्च रोजी पार्किंगच्या वादातून 45 वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने हल्ला झाला होता। या घटनेनंतर तातडीने कारवाई करत दर्गा ट्रस्टने 21 मार्च रोजी सकाळी जेसीबीच्या मदतीने या जागेवर खोदकाम करून पार्किंग बंद केले आहे। तसेच या खुनी हल्ल्याच्या घटनेनंतर हे अनधिकृत पार्किंग कायमचे बंद झाले आहे। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। अहिल्यानगर येथील नेप्ती उपबाजारातील कांदा लिलाव मार्च महिन्याच्या अखेरीस 3 दिवस बंद राहणार आहे। सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षाची सांगता होत असल्यामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे। यामुळे नेप्ती उपबाजार समितीमधील 29 आणि 31 मार्च रोजीचे सर्व व्यवहार आणि कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय राज्यातील इतर आणि परराज्यातील बाजार समित्या देखील याच कारणामुळे बंद राहणार आहेत। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हाव्यापी मोर्चा आयोजित करण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या 22 मार्च रोजी अहिल्यानगर शहरात बैठक होणार आहे। ही बैठक गुलमोहर रोडवरील कोहिनूर मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा निषेध नोंदवला जाणार आहे आणि या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जाणार आहे। राज्यातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाने तातडीने दुसऱ्या टप्प्यातील कार्यवाही सुरू करावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधानसभेत केली। पहिल्या टप्प्यात काही त्रुटी आढळल्या होत्या, त्या दुरुस्त करून दुसरा टप्पा सुरू केल्यास भरती प्रक्रिया अधिक सुरळीत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले। राज्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शी व गतिशील करण्यात आलेली आहे। पवित्र पोर्टलचा पहिला टप्पा पार पडलाय, परंतु अद्यापपर्यंत दुसरा टप्पा सुरू झालेला नाही। त्याची शासनाने तातडीने दखल घेऊन तो दुसरा टप्पा देखील सुरू करणं गरजेचं आहे। पहिला टप्पा ज्यावेळेस पार पडला त्याच्यामध्ये अनेक त्रुटी दिसून आलेल्या आहेत, त्याही लवकरात लवकर पार पडल्या पाहिजे। आणि त्याचबरोबर शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना ज्यावेळेस आपण नेमणूक करतो त्यावेळेस त्यांना पूर्ण वेतन मिळालं पाहिजे। शिक्षण सेवक हा पूर्वी आपण एक शासनाने प्रकार तयार केला होता, 3 वर्षासाठी आपण करत होतो। खरं तर आता त्याची आवश्यकता राहिलेली नाही, त्यामुळे तो रद्द करून त्यांना पहिल्या दिवसापासून कायमस्वरूपी शिक्षक म्हणून जर आपण त्याची नेमणूक केली तर निश्चितच त्यांना न्याय मिळेल। म्हणून आपल्या मार्फत माझी शासनाकडे विनंती आहे की याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा। सन्माननीय सदस्य शिवाजीराव गर्जे साहेब। विधानसभेत आमदार संग्राम जगताप यांनी गोहत्या आणि तस्करीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मात्र या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे। गायींची तस्करी ही छुप्या पद्धतीने होत असून यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने पावलं उचलली आहेत। या तस्करीत वारंवार सामील होणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं आहे। आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये दिवाळीच्या पाडव्याला 2 नोव्हेंबर 2024 रोजी एक फटाकडे वाजवण्यावरनं वाद निर्माण झाला 2 गटांमध्ये, 2 समाजामध्ये। आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक कुरेशी कुटुंब आहे। त्या कुटुंबाने एक फार त्या परिसरामध्ये, विशेषतः श्रीगोंदा तालुका असेल किंवा आमचं अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यामध्ये त्याचं एक फार मोठं एक वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून, म्हणजे गो तस्करी असेल, गुटख्याचा अवैध व्यवसाय असेल, अशा वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याचं एक फार मोठं दहशतीचं रॅकेट देखील निर्माण झालेलं आहे। आणि त्या दहशतीच्या माध्यमातून त्यांनी फटाकडे वाजवल्यावरनं त्या कुटुंबाला मारहाण केली। त्याच्यातलं ते ससाने कुटुंब हे विशेष करून आपण जर पाहिलं तर ते एक सर्वसामान्य कुटुंब आहे, मातंग समाजाचं कुटुंब आहे। आणि त्याला मारहाण झाली आणि ते उपचाराकरता त्यांना ऍडमिट करण्यात आलं खासगी रुग्णालयामध्ये। आणि उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा दुर्दैवी असा मृत्यू देखील झाला। आणि मृत्यू झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर पोलिसांनी कुठल्याही प्रकारे जवळपास महिना सव्वा महिना कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला नाही। आणि गुन्हा दाखल न होता देखील आपण जर पाहिलं त्याचे पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला। ऑनलाईन त्या कुटुंबाला कुठेतरी आपण शांत केलं पाहिजे, त्याच्या उपचाराकरता देखील ऑनलाईन पैसे हॉस्पिटलला ट्रान्सफर केले। म्हणजे असा सगळा प्रकार असताना पोलिसांकडे वेळोवेळी काही लोक गेले,
त्यांना सांगितलं की अशाची घटना घडली आणि त्याच्यामध्ये गुन्हा दडपण्याचा देखील प्रयत्न त्या कुरुशी परिवाराकडून कुरेशी गँगकडनं होत आहे आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही आणि जवळपास 1.25 महिना उलटल्यानंतर त्याच्यामध्ये मग कुठेतरी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पण हे जर आपण प्रकार पाहिला तर पोलीस वारंवार सांगायची कुणी गुन्हा दाखल करण्याकरता येत नाही। मला शासनाला विनंती आहे, मंत्री महोदयांना विनंती आहे की या सगळ्या पार्श्वभूमीचे लोक जर पाहिले तर गुन्हा दाखल करण्याकरता कुणी पुढे येत नाही। मग त्याचं कारणच एक आहे त्या कुरेशी कुटुंबाची दहशत, ती कुरेशी जी गँग आहे त्याची दहशत ही कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये असल्या कारणाने, जिल्ह्यामध्ये असल्या कारणाने तिथं कुणी गुन्हा दाखल करण्याकरता पुढे येत नव्हतं आणि म्हणून जवळपास 1.25 महिन्यानंतर त्या कुटुंबावरती, त्या व्यक्तीवरती, त्या आतिक कुरेशीवरती गुन्हा दाखल झाला आणि अटक करण्यात आली। पण सभापती साहेब, अध्यक्ष साहेब, आपण जर पाहिलं तर त्याला लगेच जामीन देखील झाला। म्हणजे बाकीचे कुठलेही आरोपी अटक नाही, पूर्ण आरोपी अटक नाही आणि त्या प्रमुख आरोपीला लगेच जामीन झाला। म्हणजे ही घटनाक्रम कुठेतरी आपण पाहिला तर याच्यामध्ये तिथं असणारे पोलीस जे प्रमुख आहेत त्या पोलीस स्टेशनचे, किरण शिंदे जी पीआय आहेत, या सगळ्या लोकांकडून कुठेतरी याच्यावरती हलगर्जीपणा झाला आणि जर ते कुटुंब पुढे येत नसेल तर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढे यायला पाहिजे होतं, तो गुन्हा दाखल करायला पाहिजे होता। एखाद्याचा मृत्यू होतोय तरी देखील पोलीस पाहतात की कुणी पुढे येत नाही, का येत नाही याचं देखील कारण तपासलं पाहिजे आणि जर कुणी येत नसेल तर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, शासनाला विनंती आहे अध्यक्ष साहेब की याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांवर मोठी कारवाई झाली पाहिजे। गो तस्करी करणारे लोक वारंवार तस्कऱ्या करतात तरी त्यांच्यावरती नवीन कायदा तयार झाला पाहिजे की याच्यावर सुटल्यानंतर देखील, मंत्री साहेब, सुटल्यानंतर याचा जामीन झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर गो तस्करीचा गुन्हा दाखल झाला। म्हणजे 18-20 केसेस याच्यावरती आहे। म्हणून शासनाने या केसच्या बाबतीमध्ये वैयक्तिक लक्ष द्यावं, एक विशेष सरकारी वकील याच्या बाबतीमधला नेमावा या केस करता की जेणेकरून त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि एक कुठेतरी या गो तस्करी करणारे लोक जे आहेत, वारंवार जे गो तस्करी करतात, याच्यावरती शासनाने मोठा कायदा, गो हत्या करत असतील याच्यावरती एक कायदा, 1 नाही 2 नाही 3-3 वेळा जर केसेस दाखल होत असतील तर या लोकांवरती एक कुठेतरी सरकारने, जसं आता आपण पाहतो की लव जिहादच्या वरती कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर गो हत्या करणारे, गो तस्करी करणारे लोक यांच्यावर देखील एक मोठा कायदा, हा जो 1 नाही 2 नाही 3-3 वेळा जर होत असेल तर याच्यावरती मोका, जसं आपण मकोका लावता, एमपीडा लावता, ते एमपीडीची देखील सुधारणा 3-3 वर्षात झाला पाहिजे। असे काहीतरी कायदे हे सरकारने आणावे अशी एक माझी सरकारला या निमित्तानं विनंती आपण याच्यावरती सांगावं। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सभागृहाचे सदस्य सन्मान्य संग्रामजी जगताप यांनी श्रीगोंदामधील एक गंभीर स्वरूपाची घटना या ठिकाणी सभागृहाच्या लक्षात आणून दिलेली आहे। 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजता 2 गटामध्ये जोराने गाडी चालविणे आणि फटाके फोडणे याच्यावरून वाद झाला आणि मग नंतर ती मारामारी झाली। याच्यामध्ये कोणीही तक्रार त्याच्यातल्या घटना झालेल्या ठिकाणाहून पोलिसांमध्ये केली नव्हती। पोलीस स्वतः त्या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचले आणि पोलिसांनी स्वतः त्या जे लोक जखमी होते त्यांना पहिले श्रीगोंदाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग त्यानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेलं। परंतु दुर्दैवानं त्यातला एक इसम हा 15 दिवसानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये खासगी दवाखान्यात त्याची डेथ झाली आणि यांनी मांडणी केल्याप्रमाणे जे गुन्हेगार होते त्यांनाही त्या ठिकाणी तातडीनं अटक करण्यात आली। पोलिसांनी इथं कुठल्याही पद्धतीची दिरंगाई केली नाही। यांनी विशेष करून एक महत्वाचा, एक प्रमुख त्यातला जो गुन्हेगार सांगितला त्याला देखील पोलिसांनी अटक केली, परंतु न्यायालयातून त्याच्यानंतर जामीन त्या ठिकाणी झाला। त्याच्यावर अजून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी पोलिसांमध्ये ऑलरेडी दाखल आहे। त्याच्यावर अजून कठोरातली कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे आपण सांगितल्याप्रमाणे गोहत्ये संदर्भातले कायदे अजून कठोर करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू आहे। लक्षवेधी एक त्याच्यामध्ये सन्माननीय राज्यमंत्र्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, पण सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केली, गोहत्येच्या संदर्भात वारंवार यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात। आता या संदर्भात निर्देश दिले जातील की वारंवार जर गोहत्येच्या संदर्भातले गुन्हे दाखल झाले तर संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।
नागपूर येथे झालेल्या दंगलीतील दोषींवर आणि सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीर नेत्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच राज्याचे गृहमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे। तसेच ही घटना पूर्व नियोजित असल्याचा संशय भाकपने व्यक्त केला असून या दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे। गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून धर्मांध संस्था धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पुढे रेटत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये श्रमिक वर्ग, कामगार, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाचे अनेक प्रश्न असताना सुद्धा या ठिकाणी सत्ताधारी पक्ष सुद्धा या धर्मांध संस्थांना मदत करून जनतेचे मुख्य प्रश्न जे आहेत हे मुख्य प्रश्न बाजूला जावेत आणि दुसऱ्याच मुद्द्यावर चर्चा व्हावी असे प्रयत्न सुरू आहेत। त्यातलाच एक भाग नागपूरला जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये सुद्धा या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना मिरवणूक काढण्याची जी परवानगी दिली आणि त्यानंतर पोलिसांनी दंगल झाल्यानंतर ती तत्परता घेतली। ती जर अगोदर तत्परता दाखवली असती तर दंगलीसारखी परिस्थिती तयार झाली नसती। सध्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये रमजानचा महिना चालू आहे आणि दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये ते तेढ निर्माण व्हावा असा प्रयत्न खुद्द सत्ताधारी पक्षातील काही मंत्री आणि आमदार करत आहेत। त्यांच्यावर सरकारने तात्काळ पायबंद घातला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे सर्वसामान्य माणसाने आपलं लक्ष वेधलं पाहिजे। या काळामध्ये शांतता आणि धीराने काम घेतलं पाहिजे। कुठल्याही पद्धतीनं या धर्मांध शक्ती ज्या आहेत यांना या काळामध्ये वाव मिळणार नाही याची काळजी जनतेने घेतला पाहिजे, संयम पाळला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत। जैन सोशल फेडरेशनच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 33व्या पुण्यस्मृती दिन आणि 125व्या जन्मोत्सवानिमित्त आनंदधाम येथे खुल्या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत सोहम भंडारी याने वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रियदर्शन ग्रुप आणि सुरीले आनंद यात्री ग्रुप यांनी खुल्या गटात पहिला क्रमांक मिळवला। अहिल्यानगर महानगरपालिका, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल आणि इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची सोय केली आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2020 आणि माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून पक्ष्यांसाठी आकर्षक आणि उपयुक्त बर्ड फीडर तयार केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अंबादास गारुडकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाली आहे। अंबादास गारुडकर हे रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असून लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय तसेच श्री अंबिका विद्यालय केडगाव येथील स्थानिक शालेय समितीचे सदस्य आहेत। अहिल्यानगर येथील भिंगारमधील पंडित हॉस्पिटलचे संचालक, स्त्रीरोग तज्ञ आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर ऋषिकेश पंडित यांच्या आधुनिक लॅप्रोस्कोपिक सर्कलाज शस्त्रक्रियेची निवड कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी झाली आहे। अहिल्यानगर येथील सावेडीमध्ये चिन्मय मिशनच्या वतीने आयोजित भागवत कथा सप्ताहाला आज भगवेमय मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ झाला। गोविंदम हरी गोपालमच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात स्वामी प्रत्यानंद सरस्वती यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली। डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील औषध निर्माण महाविद्यालयातील संशोधकांना मधुमेह उपचारासाठी केलेल्या एका महत्वपूर्ण संशोधनाबद्दल पेटंट मिळाले आहे। फार्मास्युटिक्स विभागातील प्राध्यापक गणेश रावसाहेब गोडगे आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागातील प्राध्यापक मनीष अशोक रासकर यांच्यासह संशोधक विद्यार्थी अंकिता माशलकर, ऋतुजा जाधव, अनुजा चौबे आणि श्रीकृष्ण भराट यांनी सिटाग्लिपटिन या मधुमेहावरील औषधाचे पॉलिमेरिक नॅनो पार्टिकल्स तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लावला आहे। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वतीने 24 ते 29 मार्च या कालावधीत श्वसनांच्या विकारांसाठी मोफत तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। अहिल्यानगर शहरातील पुणे बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका 24 वर्षीय युवकाला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सचिन चंद्रकांत काळे असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त केली आहे। ही कारवाई 20 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नगर पुणे रोडवरील स्वस्तिक चौकाजवळ असलेल्या पुणे बस स्टँडच्या बाजूच्या काटवनात करण्यात आली। अहिल्यानगर येथील दुचाकी चोरी करून त्या पैशातून मौजमजा करणाऱ्या एका सराईत चोराला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे। विनोद उर्फ पांड्या बालकडू सरकाळे असे या चोरट्याचे नाव आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 1,09,500 रुपये किमतीच्या 3 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत।
तसेच शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक आनंद कोकरे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक नेमले होते. त्यांनी ही कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हनुमान तरुण मंडळ आणि बजरंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवशंभो गर्जना कार्यक्रमाअंतर्गत शिवनेरी किल्ल्यावरून नेप्ती गावात आणलेल्या पायी ज्योतीचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.